प्रेक्षकांनो, आजचा भाग हा खरंच खूप छान दाखवलाय बरं का. कारण ज्या अमृताने लायकी काढून पान उतारा करण्याचा प्रयत्न केला, त्याच अमृताला तिचीच लायकी दाखवण्यासाठी विद्या वहिनीने कावेरीच्या साथीने खूप मोठं पाऊल उचललंय. मानच्या विरोधात जाऊन त्या दोघेही आता त्यांचा वेगळा बिझनेस उभा करणार आहेत. किती छान गोष्ट घडली आहे ना. कावेरीचं पाठबळ मिळाल्यामुळे विद्या वहिनींना सुद्धा उभारे मिळाले. आता चिकूच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडवल करणाऱ्या अमृताला जन्माचे अत्तल घडवले कावेरीने. अचानकच चिकूला यश कावेरीने गायब केले. आणि हो, पण तो त्यांच्यापाशी सुखरूपच आहे बरं का. आता घरात मात्र सगळ्यात मोठा कांगावा पसरलाय की अमृताने चिकूला वॉशिंग मशीनमध्ये टाकलंय म्हणे. अमृताची खरी थेरं मानच्या समोर आणण्याचा हा एक यश कावेरीचा छोटासा प्रयत्न. मग आता केलेलं हे चॅलेंज यश कावेरी कसे जिंकत आहेत आणि विद्या कावेरी एकत्रित कोणता बिझनेस उभा करणार आहेत पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. मग भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका. कावेरी अमृताला म्हणते की जाऊबाई, लहान मुलांना सांभाळणं इतकंही सोपं नसतं. कावेरीचा जीव चिकूमध्ये गुंतलेला असतो. तिची पावलं तिथेच अडखळतात. पण काळजावर दगड ठेवून ती चिकूपासून तोंड फिरवून निघून जाते. अमृताची असली फजिती झालेली असते ना, इतकी रडकुंडीला येते. चिकूसमोर हातापाया पडायला लागते. चिकू प्लीज, अरे खा ना रे, तुला खाऊ घालून झोपून नंतर मला पार्लरला जायचं आहे. पण इतक्यातच चिकूचा पाण्याचा ग्लासला हात लागतो. सगळं पाणी अमृताच्या अंगावरती सांडतं. पुन्हा तिची इतकी चिडचिड होते. काय करून ठेवलं ते, सगळी साडी खराब केली माझी. कावेरी फोनवरती मोठ्या मोठ्याने ओरडून ओरडून बोलत असते की मी अमृताच्या तावडीतून चिकूला कोणत्याही परिस्थितीत सोडवणारच आहे. इतक्यातच विद्या येते. विद्या इतकी रडायलेली असते ना, तिला हुंदके माहीनासे होतात. ती काय बोलते तेच कावेरीला उमगत नसतं. विद्याला असं अचानक रडताना पाहून कावेरी घाबरून जाते. आधी तर ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. कावेरी विद्याला सोफ्यावरती बसवते. तिला पाणी प्यायला देते. विद्या 2 घोट पाणी पिते आणि कसंबसं तरी शांत होते. स्वतःचं रडू ती कंट्रोल करते. अमृता तिच्या जीवाला लागेल असंच सगळं बोललेले असते आणि तेच तिच्या डोक्यातून जात नसतं. कावेरी विचारते की काय झाले. तेव्हा विद्या मनातल्या भावना व्यक्त करते. पाय पुसणं असतं ना, त्याला सुद्धा जास्त किंमत आहे या घरात माझ्यापेक्षा. आणि म्हणूनच माझ्या मुलीला रोज उठून ऐकून घ्यायला लागतंय तिचं. परत विद्या ढसाढसा रडायला लागते. कावेरीला शंका येतेच आणि ती विद्याला विचारते की अमृता काही म्हणाली आहे का. तेव्हा विद्या खुलासा करते, अहो साधं खेळण्यातल्या गाडीला हात लावला म्हणून तिने माझ्या अनुचा बाप काढला हो. अमृताने अनुचा केलेला अपमानच विद्याच्या इतका जिव्हारी लागलेला असतो ना. आता तर कावेरीच्या तळपायाच्या मस्तकात जाते. कावेरी वहिनी, अनु इतकी रडले ना माझ्यासमोर. त्याच ठिकाणी विद्या मनाची निर्धार पक्का करते की आता तिला मी असं काहीतरी करून दाखवेन ना की तिला माझी आणि माझ्या नवऱ्याची खरी लायकी कळेल. मी असं काहीतरी बनवून दाखवेन ना की तिच्याकडे आता मला बोलण्यासाठी शब्दच उरले नाही पाहिजे. पण दुसऱ्याच सेकंदाला त्यांचं पूर्ण अवसान कळून पडतं. कारण पुन्हा पुन्हा अमृताचे ते बोल, ते शब्दच त्यांना इतके काळजाला लागलेले असतात ना की ते डोक्यातून जात नाही. कावेरी विद्याची समजूत घालते की अनुला जी काही खेळणी हवी असतील ना, ती आपण घेऊन देऊ शकतो. तेव्हा विद्या सांगते की अहो वहिनी, मी पण तेच म्हणते की प्रश्न तो नाहीच आहे. पण आता तुम्हीच सांगा की मी काय करू शकते. तेव्हाच कावेरी तिची ताकद बनते आणि विद्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करते की जे धाडस तुम्ही आजपर्यंत केलं नव्हतं ना, तेच तुम्हाला करायचं आहे. आता कावेरी विद्याचे डोळे उघडवते की तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ना, त्याचा तुम्ही वापर करा. तुमच्यासाठी नाही म्हणत आहे मी, फक्त तुमच्या अनुसाठी. कारण एक आई सगळं काही सहन करू शकते, पण तिच्या मुलांचा अपमान नाही. तुमच्यात जे काही टॅलेंट आहे ना, ते तुम्हाला ओळखता येत नाही आहे. आणि मी आहे ना तुमच्यासोबत. माझ्या MBAच्या शिक्षणाचं
तुमच्या बिझनेससाठी नक्कीच काहीतरी फायदा होईल. आता कावेरीच ढाल बनून एवढी पाठीशी उभी आहे म्हटल्यानंतर विद्या उभारी का नाही घेणार? पण प्रश्न उरतोच ना, तो म्हणजे शेवटी फिरून गाडी त्याच वळणाला येते. खपत नाही ना त्यांना बायकाने अशी बाहेर जाऊन कामं केलेली. पण विद्याला यावेळेस मानची भीती मनात राहिलेलीच नसते. तिच्या मनात फक्त एवढंच गोष्ट फिरत असते की अमृताने तिच्या लेकीचा अपमान केला आणि म्हणून विद्याला तिची लायकी अमृताला दाखवून द्यायची असते. आता ती कावेरीला विचारते की हे काम मला जमेल, तेव्हा कावेरी उलट तिला बळ देते. अहो का नाही जमणार? तुम्ही साड्यांचे ड्रेसचे बनवता, तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते छान छान ड्रेस डिझाईन करा ना. ऑनलाईन ते कसे विकायचे ते सगळं मी शिकवीन ना तुम्हाला. आणि विद्याताई, याने फक्त तुम्हाला काही पैसाच नाही मिळणार, तर समाजामध्ये वेगळा मानसुद्धा मिळेल. विद्याच्या मनातल्या भावना कावेरीसमोर अशा काही उफाळून येतात ना. ती सांगते, समाजामध्ये मान नाही मिळाला तरी चालेल, पण माझ्या अनुला हवी असणारी खेळणी, वेगवेगळे ड्रेस, यांच्यासाठी एक छोटासा शर्ट, एवढं जरी मी त्यांच्यासाठी करू शकले ना तरीसुद्धा बास आहे वहिनी मला. कावेरीला इतकं वाईट वाटतं विद्यासाठी. कावेरी ज्या क्षणी विद्याला विचारते की म्हणजे हे सगळं करायला तुम्ही तयार आहात, तेव्हा विद्या होकारच देते. आता विद्याने घेतलेला निर्णयसुद्धा कावेरीला इतका आवडतो. विद्या पटकन कावेरीला पिलकते, तिला घट्ट मिठी मारून तितकीच रडायला लागते. आणि कावेरीसुद्धा तिला रडण्यापासून आता अडवत नाही. उलट मनातले जे काही दुःख आहे ते अश्रुवाटे बाहेर जाऊ देत असा विचार करते. आता थोड्या वेळाने बाहेर सोफ्यावर कावेरी अमृता येण्याची वाटच पाहत असते, पण मनात तिच्या विचारांचं चक्र चालूच असतं. आता येतील अमृता मॅडम, पार्लरची अपॉइंटमेंट आहे ना त्यांची. आता तिलाही लवकरच कळेल की आई होणं तितकंही सोपं नसतं. इतक्यातच अमृता पायऱ्या उतरून खालती येते. तेव्हाच कावेरी तिला टोकते. तिला विचारते की जाऊबाई कुठे जाताय? वाट अडवणाऱ्या कावेरीवरती ती डाफरते, तुला काय करायचं ग? आणि तसंही मी पार्लरची परमिशन मावशीकडून आधीच घेतले. तेव्हा ती म्हणते की कळतंय मानची परमिशन घेतली, पण अजून एकाची परमिशन घ्यायची राहिली ना. अमृता विचारते की कोणाची? कावेरी उत्तर देते चिकूची परमिशन. अमृता पुन्हा तिच्यावरती चिडते, तुझं काय डोकं फिरलंय का ग? चिकूची परमिशन? किती लहान आहे तो, त्याची कसली परमिशन घेते? पण इतक्यातच अमृता पुन्हा एकदा रडकुंडीला येते, कारण चिकू उठलेला असतो आणि इतका रडायला लागतो. ती खूपच वैतागून जाते. इतक्यात माही येतात आणि विचारतात की काय झालं ग, चिकू का रडतोय? यश तोपर्यंत पटकन चिकूला अमृताकडे घेऊन येतो आणि तो सांगतो की अगं हा खूप रडत होता, तू ना याचं डायपर चेंज कर पटकन. अमृता आता इतकी खिळसवाना चेहरा करत म्हणते की मी असली कामं केलेली नाही आहेत. यश म्हणतो की पण आई आहे ना तू त्याची, आणि हे तर तुलाच करावं लागेल. तेव्हाच अमृता चिकूला खाली ठेवते आणि मानना विचारते की आपण चिकूसाठी एखादी बाई ठेवायची का? कावेरीला धक्काच बसतो. यश मुद्दामच याच गोष्टीचं भांडवल करतो. तो म्हणतो की अमृता अगं असं कसं काय म्हणतेस? अगं माने एवढं विश्वास ठेवून तुझ्यावरती चिकूची जबाबदारी सोपवले आणि तू एक बाई ठेवून बाहेरच्या व्यक्तीकडून याचं सगळं करून घेणार आहेस. आणि अगं इतके दिवस कावेरी आनंदाने हे सगळं करतच होते ना. बरोबर बोलतोय ना मी? आता सुद्धा कावेरीचीच बाजू घेतात. अमृताला त्या सांगतात की अगं हो, आपल्या घरात कोणत्याच कामाला कधीच कुठलीच बाई ठेवलेली नाही आहे. आणि अगं अमृता, लहान मुलांची काळजी आई जितकी घेऊ शकते ना तितकी ती बाहेरची बाई घेणार आहे का? आणि अमृता, आता फक्त तू चिकूची काळजी घ्यायला हवेस. जा बरं त्याचं डायपर बदलून त्याला घेऊन ये. अमृताला शेवटी नाईलाज असतो, हे सगळं करावं तर लागतंच. खूप हौस होती ना सगळ्या गोष्टी ओरबाडून घेण्याची. अमृता गुपचुपच चिकूला अलगद उचलते आणि तशीच किळसवाण्या चेहऱ्याने ती तिच्या रूमकडे निघून जाते. मान्ना आणि यशला तर इतकं हसू येतं. थोड्या वेळाने अमृता चिकूला घेऊन किचनमध्ये गेलेली असते आणि चिकू सतत काही ना काही कुटाणे करूनच ठेवतो. तेव्हा तिची इतकी चिडचिड होत असते, कारण नुसती तिची तारेवरती कसरतच चालू असते.
चिकूवरती डाफरते की काय करतोयस तू? अरे मगाशीच तर खाऊ घालून डायपर चेंज केलं होतं ना, इतक्या लागेल की तुला भूक कशी लागते रे? थांब, तुला ना मी आता बिस्किटच देते, म्हणजे कसं ते खाऊन तरी गप्प बसशील तू. अमृता बिस्किट देणार, चिकू अचानक वळतो. समोर ते लक्ष जातं तिचं, तेव्हा कावेरी समोरून आलेली असते. कावेरी तिला ताकीद देते की आम्ही चिकूला बाहेरचं काहीच खाऊ घालत नाही. अमृता विचारते की का? साधं बिस्किट तर आहे ना. कावेरीही तिला आता खडसावते. काय झालं? मगाशी तर मानसमोर चांगले अक्कलेचे तारे तोडत होतेस ना. काय तर म्हणे ऑर्गॅनिक सगळं मागवलंय, मग आता दे बनवून. अहो मग त्यातलंच काहीच द्या बनवून. इतक्यात चिकू सगळ्या वाट्या खाली पाडतो. तेव्हा अमृता त्याच्यावरती पुन्हा ढापरते. चिकू काय करतोयस? उगाचच कामं कशाला वाढवून ठेवतोयस माझी? आणि ते ठेव बरं, एक रट्टा देई ना मी तुला. अमृता इतकी चिडचिड करते, इतकी रडकुंडीला येते. त्या छोट्याच्या लेकराला काय कळणार आहे? कावेरी तिला पुन्हा ताकीद देते की नाही हा जाऊबाई, असं अजिबात वागायचं नाहीये. मुद्दामच ती त्याच अवस्थेत तिचे फोटो काढून घेते आणि तिच्या जखमेवर मीठच चोळते. बिच्चारी, काय अवस्था झाली ना तुमची. चिकूच्या डोक्यावरून हात फिरवत कावेरी म्हणते की अरे लबाळ, एका दिवसातच किती मस्ती करणार आहेस तू. आणि ती स्वतःशी मनाशी ठरवते की चिकू, लवकरच तू तुझ्या आईकडे परत येणार आहेस. तोपर्यंत थांब तुझ्या या खोट्या आईकडे. कावेरीने अमृताची कान उघडणी तर केलेली असतेच, पण पुन्हा एकदा ती तिला धमकावते. जर तुम्ही चिकूवर पुन्हा जरा हात उगारला ना, तर तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईना. माने परवानगी दिली असेल, पण मला असलं चालणार नाही. अमृताचं थोबाड बघा, बघण्यालायक झालंय. 100% ही कर्मानेच मारणार आहे हिच्या. थोड्या वेळाने अमृता जेव्हा बाहेर येते तेव्हा तणतणतच आलेली असते. या चिकूला उचलून उचलून हात दुखायला लागलेत माझे. आता पुन्हा कावेरीची नाटकं चालू होतात. मुद्दामच म्हणते की आहा, चहा म्हणजे ना जणू स्वर्गसुखच. म्हणजे ती अमृताला फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करते की चिकूला घेऊन ती कशी अडकले, आणि आता कावेरीकडे चिकू नाही आहे तर ती कशी सुख भोगते. मुद्दामच अमृताला खिजवण्याचा प्रयत्न चालू असतो हिचा. मुद्दाम विचारते, जाऊबाई तुम्हाला घ्यायचा आहे का चहा? बनवून आणते मी. अमृता सांगते की नाही नको. ती जाणार तितक्यात ती पुन्हा विचारते, मग झाली का मनाची तयारी? अमृता उत्तर देते, ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतोच ना, आणि मी घेते चिकूला समजून सांभाळून. तेव्हा कावेरी तिला सांगते की पण मी चिकूबद्दल बोलतच नव्हते. पुन्हा ती म्हणते की मी चिकूबद्दलच बोलत होते. अमृताचे इतकी चिडचिड होते ना. कावेरी सांगत असते की जाऊबाई, संध्याकाळच्या वेळेला तुम्ही चिकूला मांडीवर घेऊन बसा आणि शुभम करोती अथर्व शीर्ष त्याच्या ना कानावर घाला. काय आहे, तो लहान आहे ना, तो म्हणू शकत नाही. आणि लहान मुलांवरती आत्तापासूनच संस्कार व्हायला हवेत. आता मानना ते खटकतं, नको तिथे मानना अमृताचाच पुळका येणार ना शेवटी. कावेरीला त्या सांगतात, तुला तिला शिकवायची गरज नाही आहे, तिला सगळं येतं हो. आणि जे कावेरीने सांगितलं तेच मा अमृताला सांगतात. मग काय कावेरी वेगळं बोलत होती का? मा खरंच डोक्यावर पडल्यासारखं वागतात ना. मा तेथून जाता क्षणी अमृता मुद्दामच दिवचते. तुला काय वाटलं कावेरी, की मावशी आली तिच्यासमोर हे सगळं असं बोललं तर मी पटकन ऐकेन? काय आहे ना कावेरी, मला जे हवं ना तेच मी करेन. कावेरी ही सडेतोड उत्तर देते, तुम्हाला जे हवं ते तुम्ही कराच. अहो पण अथर्व शीर्ष ते स्तोत्र ऐकलं ना की चिकूला रात्री शांतपणे झोप लागते. आणि बघा, तो वेळेत झोपायला हवा, नाहीतर माझं काय, तुमच्याच झोपेचं खोबरं व्हायचं. मग करा जागरण. पुन्हा अमृताचा चेहरा गोरामोरा पडतो. आता अमृता पलटवार करते. मुद्दामच कावेरीला चॅलेंजची आठवण करून देते. तू काय मला घाबरवण्याचा प्रयत्न करतेस का कावेरी? अगं चॅलेंज लक्षात आहे ना तुझ्या? 18 तास उलटून गेलेत. काय आहे, चिकू जितका माझ्याजवळ येतोय ना तितकाच तुझ्यापासून दूर जातो. पण आता कावेरीला इतकं टेन्शन आलेलं असतं, कारण वेळेचं तिला भानही राहिलेलं नसतं. विचारांमध्ये हरवून गेलेली ती यशच्या समोर जेव्हा चालत येते तेव्हाच यशला
तिच्या मनात चाललेले विचारांची खळबळ लक्षात येते. तो तिला थांबवत विचारतो, चिकूचा विचार करताय ना? पण अजिबात काळजी करू नका. चिकू त्याच्या आईकडे नक्की परत येणार. तेव्हा कावेरी सांगते की पण कसं? 48 तासातले तर 18 तास उलटलेत. मला आता खरंच खूप टेन्शन येतंय. यश तिला समजावतो की पण 30 तास तर आहेत ना आपल्याकडे. तेव्हा कावेरी मनाशी निर्धार पक्का करते की मी हार नाही मानणार. इतक्यातच त्या दोघांच्यामध्ये तळमळते अमृता. मुद्दामच कावेरीच्या समोर चिकूशी लाडीगोडीने वागत असते, बोलत असते. तेव्हाच तिथे माही येतात. मानसमोर तर जास्तच ड्रामे चालू होतात. मांनासुद्धा आता अमृताचं खूप फारच कौतुक वाटतं की चिकू किती लगोलगच मिसळलाय, त्याला ओढ लागली तिची. तेव्हा मुद्दामच कावेरीकडे तिरपा कटाक्ष टाकत अमृता सांगते की हो मावशी, मला खात्री आहे की चिकू लवकरच त्याच्या खोट्या आईला विसरेल. यश कावेरीला तिच्या बोलण्याचा धक्का बसतो. आता चिकूचे लक्ष कावेरीकडे जातं आणि तो इतका रडायला लागतो ना, त्याची ओढ कावेरीकडे असते आणि मुद्दामच अमृता तिच्याकडे जाण्यापासून त्याला अडवते. मांना पण खरंच अक्कल नाही आहे का? छोटंसं बाळ आहे ना ते. कावेरीने थोडा वेळ घेतलं तर काय फरक पडतो? पण नाही, यांची तत्व नको तिथेच चालतात. कावेरी चिकूला शांत करण्यासाठी पाठीमागून इशारा करत असते. त्याला खुणवते, त्याला हसवण्याचा प्रयत्न करते आणि तो रडायलाच लागतो. तो कावेरीकडे सतत जाण्याचा प्रयत्न करतो आणि सतत अमृता त्याला अडवतेच. आता अमृताच्याही रागाचा पारा चढतो. चिकूवरती डाफरते की चिकू, कळत नाही का तुला? आता तिचं वागणं मांना खटकतं. अमृता, अगं का ओरडते त्याच्यावरती? लहान आहे ना, त्याला काय माहिती आपलं कोण परकं कोण? म्हणजे एकीकडे नाती जोडायला सांगतात आणि दुसरीकडे यश कावेरीलाच परकेपणाची जाणीव करून देतात. मग नेमके कसले नियम आहेत त्यांचे? जे नियम त्यांनी स्वतःच धाब्यावर बसवलेत. कावेरीवरतीच रागावतात. कावेरी, कशाला येतेस तू त्याच्यासमोर? तुला बघितल्यानंतर तो तुझ्याकडे ओढ घेणारच ना? कावेरीसुद्धा सांगते की आता काय मी घरात पण राहायचं नाही आहे का? कावेरी चांगलीच बोलती बंद करते त्यांची. त्यानंतर यशला बाबांना औषधं द्यायला सांगतात. यश निघून जाता क्षणी कावेरी अमृताकडे येते आणि तिची चांगलीच कानउघडणी करते की खरी आई आणि खोटी आई असं काही नसतं. तसं मातृत्व मनात असावं लागतं, जे की तुमच्या नाही आहे. आता यात कावेरी तरी काय चुकीचं बोलली? पण मांना अमृताचाच पुळका. कावेरीचं बोलणं खटकतं. अमृता वर तोंड करून सांगते, तू त्याची खरी आई नाही आहेस हे विसरू नकोस. कावेरी उत्तर देते, हो पण मी सांभाळ केलाय ना त्याचा. आता गप्प बसत नाहीत. तू सांभाळ केलायस त्याचा, आई म्हणून नाही पण मावशी म्हणून. कावेरी सांगते की हो, पण मावशी पण ही आई असते ना, आईसारखाच सांभाळ करते. आता मांना कावेरीचं बोलणं मनाला लागतं आणि लगेचच त्या अमृताला चिकूला घेऊन तेथून निघून जायला सांगतात. कसलं विकृत वागणं यार. अमृताचं तर आहेच, पण मांचं सुद्धा इतक्या खालच्या थराला उतरतात. कावेरी मनातच विचार करते की चिकू बाळा, मला सुद्धा कळतंय की तुला माझी ओढ लागले आणि लवकरच तू माझ्याकडे येशील. जाणारे अमृताला ती सांगते की चिकूला रामरक्षा आणि शुभम करोती स्तोत्र ऐकवण्याची वेळ झाले. अमृता डोळे वटारूनच पाहते. तिला आता इकडून खुणवतात की कावेरी अगदी बरोबर बोलते. कावेरी मुद्दामच तिला टोमणा मारते की ऐकवाल ना, की रूममध्ये जाऊन झोपणार आहात. थोड्या वेळानंतर अमृता दोघेही देव्याच्या समोर बसलेले असतात. अमृता चिकूच्या साठी स्तोत्र म्हणतच असते. इतक्यात यश कावेरीसुद्धा येतात. चिकू काही तिच्या मांडीवर बसण्याचं नावच घेत नसतो. एकतर उठून इकडे तिकडे पळायला लागतो, नाहीतर मग उड्याच मारायला लागतो. तेव्हा अमृताची इतकी चिडचिड होते, सतत ती रागवत असते. तेव्हाच अमृताची झालेली फजिती पाहून कावेरीला मात्र चांगलंच हसू येतं. पण एकीकडे वाईटही वाटतं, कारण चिकू रडतोय ना. तेव्हा पुन्हा एकदा अमृताला खडसावतात की अमृता, अगं कसं म्हणतेस तू तो स्तोत्र? आधी तू शांत हो, नीट बस जरा. अगं तूच नीट म्हणत नाही आहेस तर तो तरी कुठून ऐकणार? तेव्हा यश कावेरीच्या कानात कुजबुजतो की कावेरी, अमृताचे पेशंट संपत चालले आहे. आता चिकू लवकरच आपल्याकडे असेल. म्हणजे काय, त्या दोघांना काहीच करायची गरज पडली नाही आहे.
आजचा भाग इथेच संपवतोय. पुढील भागात आपण बघूयात. आता लिगली अमृता ही चिकूची आई बनणारच असते. कागदोपत्री तशी व्यवस्थाही झालेली असते. जेव्हा वकील साहेब त्या सगळ्याची शहानिशा करायला येतात तेव्हा मात्र चिकू अचानक गायबच झालेला असतो. उदय तर स्पष्ट सांगतो की मला नाही माहिती चिकू कुठे आहे. तेव्हाच काकूंच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि त्यांच्या आत्ता कुठे लक्षात येतं की अमृता, अगं मगाशी तू कपडे धुवायला गेलतीस ना? चिकू वॉशिंग मशीनपाशी गेला होता. सगळेजण धावत वॉशिंग मशीनकडे जातात. काकू तर आ वासून तिच्याकडे पाहतच राहते. यमुना विचारते की अगं तू अशी का बघतेस मशीनकडे? तेव्हा काकू आता मोठा खुलासा करते की म्हणजे अमृता, तू चुकून चिकूला वॉशिंग मशीनमध्ये. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. पण खात्री आहे की चिकूला यश कावेरीने काहीच होऊ दिलं नसणार आहे. त्यांनीच मुद्दाम गायब केला असेल. अमृताची खरी नाटकं मान नाही कळू देत ना जरा.